बँक व्यवस्थापकाशी संगनमताने बेकायदेशीरपणे जागेचे गहाण खत करून बँकेकडून 1 कोटी रुपयांचे कर्ज लाटले। यातील काही जागा परस्पर विकून आपल्या आईची आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकासह दोघांविरुद्ध फसवणूक केली अशा आशयाची फिर्याद आफताब लतीफ कारीगर वय 52 राहणार होडगी रोड आसरा सोलापूर यांनी पोलिसात दिली। हा प्रकार 10 जानेवारी 2013 रोजी सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय येथे घडलाय। तौहीद अय्यूब शेख वय 40 राहणार जोडभावी पेठ सोलापूर नीलकंठ बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक हरीश राधा किशन सारडा राहणार सोलापूर अशी गुन्ह्यात दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत। फिर्यादीत म्हटले आहे की यातील नमूद दोघांनी संगनमत करून मजरेवाडी सोलापूर येथील नवीन सिटी सर्वे क्रमांक 150 1 ब 1 अ 1 व 3 नवीन सिटी सर्वे क्रमांक 150 1 ब 1 अ 1 4 ही मिळकत एकूण 4000 चौरस मीटर त्यामधील पश्चिमेकडील बाजूचे 0.30 आर म्हणजे 3000 चौरस मीटर क्षेत्राची जागा त्यापैकी 0.25.35 आर इतक्या क्षेत्राची जागा गहाण खत दस्त करून त्यावर 1 कोटी रुपये नीलकंठ बँकेकडून कर्ज घेतले। फिर्यादीची आई रहिमा कारीगर व शासनाची फसवणूक केली। तसेच या मिळकतीपैकी 4.65 आर ही मिळकत तौहीद शेख याने आदिल गोलंदाज यांना स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करून मिळालेली रक्कम वापरून सदरील जमीन हडप केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदलेला असून अधिक तपास महिला फौजदार भट्टे या करीत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.